इथं बाईक पार्किंग करतोय. भाऊ आता गाडी लावतोय इथे. सॅमीने कोणतं रेनकोट आणले काय माहिती नाही. बिहेरगड किल्ला हे दिंडोरी तालुक्यामधील बिहेरवाडी गाव इथे आहे. तर इथून आम्ही स्टार्टिंग करतोय. किल्ला आहे खूप वेगवेगळे झाडे मित्रांनो. भाऊ आता आम्हाला भेटले. त्यांनी आम्हाला दिले बघू शकता. आम्ही तिघंच होतो. भाऊंचं खूप सहकार्य आम्हाला. कारण की वरती चढल्यानंतर आम्हाला भाऊ भेटले. ते बोलता आम्ही तुमच्यासोबत येतो. पाऊस आला होता आणि ते थांबले. सेल्फी स्टिक आहे बघू शकता. इथे छोटंसं एक बोगदा दिसतो आपल्याला बघू शकता. पूर्ण कोरीव आहे. कारण याचा रस आपल्याला काही माहिती नाही. पूर्ण डोंगरामध्ये वाटतं बघू शकता. किल्ले बिहेरगड प्लास्टिक टाळा. किल्ल्याचे पवित्र राखा आणि सर्वांनी काही प्लास्टिक घेऊन येताना टाकू नये. गरम पण नाही वाटत आहे. थकवा पण नाही लागत आहे. हा भाऊ खूप मगाशी थकला होता पण आता आमच्या पुढे पुढे चालला आहे. हो दादा हळू. हां बघा मित्रांनो असं चढावं लागतं. रशीने याला चराटच काय म्हणजे म्हणू शकतो आपण. पकडून इथं वरती चढायचं कारण इथं थोडं रिस्की थोडं. आपल्यासारखं काही होत नाही कारण आपण कसं आहे गावाकडे माणसं. ते सिटीमधले त्यांना थोडं हार जाईल.
जगदंबा मित्रांनो बघू शकता कोरी काम केलेलं आहे सर्व. हे बघा हां इथून कारण गेट होतं इथून काळामध्ये. तर मंडळी इथे खूप छान केलेलं आहे. तर बघू शकता तुम्ही. हो कारण आम्ही आलो तेव्हा हे नव्हतं, दगडा पूर्ण पडलेले होते. आता कोणी ते राहिले. इथे 2 पहारेकऱ्यांना बसण्यासाठी खुर्चीची सोय आहे. इथं एक असायचा, इथे एक असा त्यांच्या हातात भाला असायचा. काय असं ते एवढून एंट्री करूनच वरती जायचे. तिथे तळ आहे आणि इथे तळ आहे. तळ पण नक्की दाखवतो तुम्हाला मी. हे बघू शकता. खूप रामसेस शेजारीच एक देहरेगड असं म्हटलं जाते, कारण हे पण पर्यटन स्थळ आहे. आणि वरती बघू शकता तळ आहे तिथे. त्या तळ्यामध्ये आत्ता पण तुम्हाला याच्या ठिकाणी किल्ल्यावरती येताना आपल्याला किल्ल्या तटबंदी अवस्थेत असे दिसले जाते, कारण की इथे दरमहा पाणी असते. आणि ऐतिहासिक आणि नैसर्गिक या सुंदर मला येथे अनुभव येतो, कारण की पावसाळ्यात धुक्याने वेगवेगळे दृश्य आपल्याला बघायला दिसते. जर तुम्ही गर्दीपासून शांत वातावरणामध्ये जर यायचं असेल तर नक्कीच. ऐतिहासिक काळामध्ये खूप कोरीव काम चांगलं होतं. बघू शकता त्यांची कला आज आपण पण बघतोय. आणखीन किती पिढ्या बघतील हे काही सांगता येत नाही, कारण की आत्ताच्या काळामध्ये असं काही काम करू नाही शकत कोणी. बघू शकता मित्रांनो आम्ही अर्ध्या तासामध्ये वरती आलेलो आहे आणि थोडक्यात राहिलं इथं. बस तुम्हाला मी दाखवतो आहे पुढचा व्ह्यू. याच्या ठिकाणी किल्ल्यावरती येताना आपल्याला किल्ल्यावरती पाण्याच्या टाक्या तटबंदी अवस्थेत असे दिसले जाते, कारण की इथे दरमहा पाणी असते. आणि ऐतिहासिक आणि नैसर्गिक या सुंदर मला येथे अनुभव येतो, कारण की पावसाळ्यात दरेगड हिरव्या शालीने नटतो आणि धुक्याने वेगवेगळे दृश्य आपल्याला बघायला दिसते. जर तुम्ही गर्दीपासून शांत वातावरणामध्ये जर यायचं असेल तर नक्कीच इथे तुम्ही व्हिजिट करा. नक्कीच इतका बघून घ्या, कारण खूप छान आहे. मित्रांनो ऐतिहासिक काळामध्ये खूप कोरीव काम चांगलं होतं. बघू शकता त्यांची कला आज आपण पण बघतोय. आणखीन किती पिढ्या बघतील हे काही सांगता येत नाही, कारण की आत्ताच्या काळामध्ये असं काही काम करू नाही शकत कोणी. बघू शकता इथं काय दिवा लावण्यासाठी काहीतरी होतं, पण तिला दिवा लावण्यासाठी बनवलं होतं. एंट्री पण खूप छान आहे. आणि आपल्याला इथे कौले आत्ता पण दिसत आहे. बघू शकता हे त्या काळातमधले कौलं. हे बघा मित्रांनो आम्ही अर्ध्या तासामध्ये वरती आलेलो आहे आणि थोडक्यात राहिलं इथं. बस तुम्हाला मी दाखवतो आहे पुढचं. मित्रांनो फायनल आम्ही वरती चढलो आहे आणि इथे तुम्हाला मी दाखवतो आहे किल्ले देहरगड, शिवमंदिर आणि कुंड. हा गडमाथा तिकडे खाली राहील. तुम्हाला मगाशी दाखवलं आहे माझ्या व्हिडिओ. झेंडा आहे बघू शकता. मित्रांनो आम्ही फायनली वरती पोहोचलो होतो. आता इथून थोडं खाली उतरतोय. इथे तुम्हाला मंदिर दाखवतोय. नक्कीच बघून थोडंसं अंतरावरती मंदिर आले. मित्रांनो आम्ही फायनली मंदिराजवळ पोहोचलोय. इथे मंदिर छोटं पिंड आहे. हर हर महादेव. आणि दुसरे तळ आहे इथे. त्या साईडला पण एक तळ आहे छोटंसं, बघू शकता. बस
इकडे यावंच लागतं डोंगरावर धमाल संडेला डोंगराव धमाल. एन्जॉय आम्ही करणारच आणि येणारच. नक्कीच मित्रांना फॉलो करा. हो, हो, हा, हा. हिही. ओके. हा हा हा. आणि आता मी निघालो आता खालच्या दिशेने आपल्या घराकडच्या रस्त्याने. पाणी काढून देतो. कसे वाटलं मित्रांनो?